नमस्कार. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटी याबद्दल माहिती घेणार आहोत. आता आपल्याला सर्वांना माहीतच आहे की एन्व्हायरमेंटल पोल्युशन अफेक्ट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड रिड्युसेस बायोडायव्हर्सिटी. एन्व्हायरमेंटल पोल्युशनमुळं काय व्हायला लागलं आहे तर बायोडायव्हर्सिटी रिड्यूस व्हायला लागली. रिड्यूस म्हणजे कमी, जैवविविधता कमी व्हायला लागलेली आहे. बरोबर आहे. रिचनेस ऑफ बायोडायव्हर्सिटी इज गेटिंग डिप्लिटेड ड्यू टू व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ ह्युमन बीइंग्स. आता तुम्हाला माहिती आहे की आपण ह्याच्या आधी पण पाहिलेलं आहे की दे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन एन्व्हायरमेंटमध्ये नॅचरल आणि मॅनमेड बघितले होते. तर ह्युमन बिईंग्सच्या ॲक्टिव्हिटीजमुळं बायोडायव्हर्सिटी काय व्हायला डिप्लिटेड व्हायला लागली आहे. म्हणजे नष्ट पावायच्या, एक्सटिंक्ट आणि डिप्लिटेड हे दोन्ही शब्द थोडेसे वेगळे आहेत. तर नष्ट होण्याच्या मार्गावर चाललेली आहे. व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी हे तुम्ही 5वी पासून शिकत आलेले आहेत. 5वीला सुद्धा तुम्ही बायोडायव्हर्सिटीची डायव्हर्सिटी इन प्लांट्स अँड ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज किंवा डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी असं आपण म्हणत होतो. तर थोडंसं आपण आता वरच्या लेवलला आलो आणि तिथं बायोडायव्हर्सिटीची व्याख्या ही थोडीशी वेगळी केलेली आहे. व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी तर रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन नेचर. आत्ताच मी काय म्हणलं होतं, व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणलं होतं. तर इथं व्हरायटीच्या ऐवजी काय शब्द घातलाय, रिचनेस. तर आपल्याला हाच वापरायचा आहे, रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन नेचर. बरोबर आहे. इथं पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे बघा की आता हा रिचनेस कशामुळे आलेला आहे तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 3 गोष्टींच्या प्रेझेन्समुळे रिचनेस आलाय. व्हेरियस ऑर्गन्स, इकोसिस्टीम आणि जेनेटिक व्हेरिएशन. तर बघा, व्याख्या करत असताना त्यांनी बायोडायव्हर्सिटीची काय केलेली आहे, रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम्स, इकोसिस्टीम अँड जेनेटिक व्हेरिएशन आर कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. तर व्याख्यामध्ये 2-3 टप्पे करा असं सांगितलेलं आहे. तर बायोडायव्हर्सिटी रिचनेस आहे कशामध्ये, नेचरमध्ये रिचनेस आलाय. कुणामुळं आलाय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समुळं आलाय. पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या कशामुळं आलाय तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्हणलेलं आहे. वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स, व्हेरियस ऑर्गॅनिझम्स म्हणजे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्समुळं, वेगवेगळ्या इकोसिस्टीममुळं. आणि पहिल्याच धड्यामध्ये आपण जेनेटिक व्हेरिएशन्स शिकलेलो आहोत. बरोबर आहे. ड्यू टू म्युटेशन जेनेटिक व्हेरिएशन्स ऑकर, इव्होल्युशन प्रोसेस हे आपण पाहिलेलं आहे. तर विविधता ही कशामुळे आलेली आहे तर व्हेरियस ऑर्गॅनिझम्स, इकोसिस्टीम अँड जेनेटिक व्हेरिएशन हे प्रेझेन्स आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समुळं. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये ह्या प्रेझेन्समुळं त्या नेचरचं रिचनेस जे वाढलेलं आहे त्याला काय म्हणलेलं आहे आपण, बायोडायव्हर्सिटी. तर व्याख्या ही अतिशय सोपी आहे, फक्त त्यातले 2-3 मुद्दे तिथं लक्षात राहणं गरजेचं आहे. आता 3 डिफरंट लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी किंवा हाऊ मेनी राईट द टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. हाऊ मेनी टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटीज आर देअर, राईट डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स ऑफ इट. असं 3 मार्काला प्रश्न दरवर्षी विचारला जातोय. तर इथं बघा, देअर आर 3 टाइप्स किंवा 3 लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी आहेत. फर्स्ट आहे जेनेटिक डायव्हर्सिटी, दुसरा आहे स्पेसीज डायव्हर्सिटी आणि तिसरा आहे इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. किती आहेत, 3 आहेत म्हणलेले आहेत. आता एक एक करून आपण बघूयात. इथं काय म्हणलेलं आहे बघा की व्हॉट इज मीन बाय जेनेटिक डायव्हर्सिटी. आता जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये तिथं सगळ्यात महत्वाचा जो शब्द आहे, सेम स्पेसीजमध्ये डायव्हर्सिटी अमॉंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज इज कॉल्ड ॲज जेनेटिक डायव्हर्सिटी. व्याख्या थोड्याशा व्यवस्थित लिहायचं, ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला करायचं नाही. आता तेच शब्द आहेत, बरोबर आहे.
पण तरीही त्याच्यामध्ये थोडाफार डिफरन्स आहे. एकाच जातीमध्ये असणारी विविधता, त्याला काय म्हणलेलं आहे, जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणलेलं आहे. आणि त्याच्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे, इच ह्युमन बिंग्स इज डिफरंट फ्रॉम अदर. प्रत्येक व्यक्ती, मनुष्य हा वेगवेगळा असतोय. आपण भारतामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आपल्याला दिसून येतात. तर तिथं आपल्याला सांगतात प्रत्येक ह्युमन बिंग इज डिफरंट फ्रॉम अदर. आणि ह्याला काय म्हणायचं, जेनेटिक डायव्हर्सिटी. चीनचे लोक वेगळे असतात, जपानचे लोक वेगळे असतात, आफ्रिका वेगळे असतात, अमेरिका वेगळे असतात. तर ही आहे जेनेटिक. सेम स्पेसिस मध्ये असणारी, एकाच ऑर्गॅनिझम मध्ये, अमॉंग द ऑर्गॅनिझम, सेम स्पेसीज, एकाच जातीमध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये असणारी डायव्हर्सिटी, त्याला आपण जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणतो. आता स्पेसीज डायव्हर्सिटी. स्पेसीज डायव्हर्सिटी मध्ये काय येते बघा, स्पेसीज कुणाकुणाचे असतात तर प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या स्पेसीज आपण बघितलेले आहेत. म्हणून बघा तिथे काय म्हणलेलं आहे, सुरुवातीचा शब्द महत्वाचा आहे, इन्युमरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. असंख्य प्रजाती. इन स्पेसीज मध्ये आपण काय करायचं, फक्त स्पेसीजच्या आधी कोणता शब्द घालायचा, इन्युमरेबल घ्यायचंय. असंख्य, इन्युमरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑकर इन नेचर इज कॉल्ड ॲज स्पेसीज डायव्हर्सिटी. ही खूप सोपी व्याख्या आहे, बरोबर आहे. आणि एक्झाम्पल आपण सांगू शकतो, व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रोब्स. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला स्पेसीज कोणाकोणाच्या विविध दिसतात, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते आहेत, तर प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रोब्स आहेत. तर फक्त इथं एकच शब्द लक्षात यायचा आहे, इन्युमरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन नेचर इज कॉल्ड एज स्पेसीज डायव्हर्सिटी. आणि इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. आता इकोसिस्टीम म्हणजे काय, हेही तुम्ही अभ्यासलेलं आहे. इथं बघा, मेनी इकोसिस्टीम्स आर प्रेझेंट इन इच रिजन. इकोसिस्टीम आपण बघितलं होतं, स्पेसिफिक जिओग्राफिकल एरिया आहे. एरिया, जिओग्राफिकल एरियालाच इथं काय म्हणलेलं आहे, रिजन. आणि मेनी स्पेसीज, जसं इथं इन्युमेरेबल स्पेसीज म्हणलेलं आहे ना, तसं मेनी इकोसिस्टीम. इकोसिस्टीमच्या आधी काय घातलंय, मेनी हा शब्द घातलाय. आर प्रेझेंट इन इच रिजन. प्रत्येक रिजनमध्ये, प्रदेशामध्ये किंवा ठिकाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम्स असतात, त्याला इकोसिस्टीम डायव्हर्सिटी म्हणलेलं आहे. आणि इच इकोसिस्टीम हॅव देअर ओन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. आता बघा, इकोसिस्टीमचे प्रकार आपण बघितले. लँड इकोसिस्टीम, त्याला आपण टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम म्हणतो, किंवा पॉन्ड इकोसिस्टीम. तर वॉटर इकोसिस्टीम मधले बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स वेगळे असतात, थोडेफार सेम असतात, पण तिथं ॲडॅप्टेशन्स झालेले असतात. आणि त्या ॲडॅप्टेशननुसार ते सजीव सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेऊन, म्हणून प्रत्येक इकोसिस्टीममध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स हे वेगवेगळे असतात. आपण बघितलं, एन्व्हायरमेंट वेगळं असतंय, जिओग्राफिकल एरिया वेगळा असतोय, म्हणून त्यांनी काय म्हणले, इच इकोसिस्टीम हॅव देअर ओन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर आर टू टाइप्स ऑफ इकोसिस्टीम, नॅचरल अँड आर्टिफिशियल. आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं की टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम असेल, किंवा पॉन्ड इकोसिस्टीम असेल, सी इकोसिस्टीम असेल, आपण एखाद्या ट्रीला सुद्धा इकोसिस्टीम असं म्हणू शकतो. पण हे सगळे जे इकोसिस्टीम आहेत ते कोणत्या एक्झाम्पलमध्ये येतात, नॅचरल इकोसिस्टीम मध्ये येतात. मग आर्टिफिशियल इकोसिस्टीम मध्ये काय येईल उदाहरण, एक मिनिट आठवा. म्हणजे मानवाने तयार केलेली इकोसिस्टीम कोणती आहे, तर बघा, आपण काय करतो, आपल्या घरामध्ये ॲक्वेरियम तयार करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे फिशेस घालतो, त्याच्यामध्ये ॲक्वॅटिक प्लांट्स घालतो. म्हणजे एक छोटंसं जर ॲक्वेरियम असेल तर ती एक आर्टिफिशियल इकोसिस्टीम होऊ शकते. किंवा बघा, आपण घराच्या बाहेरमध्ये गार्डन तयार करतो, त्या गार्डनमध्ये आपण आणून प्लांट्स लावतो, बरोबर आहे. आणि मग ती इकोसिस्टीम, गार्डन ही कसली इकोसिस्टीम झाली, आर्टिफिशियल इकोसिस्टीम झाली. असे अनेक उदाहरणं. आता फिशरमॅन्स असतात, तर कधी कधी काय केलं जातंय बघा, की नदी, गावाजवळ जर नदी असेल तर तिथं काय केलं जातं, शेततळं केलं जाते. आणि मग ते फिशिंग फार्म्स तयार केले जातात. आणि मग तिथं काय केलं जातंय, फिश सीड आणून सोडलं जातंय. आणि मग त्याला फीड, आर्टिफिशियली फूड
किंवा फिडिंग हॅबिट्स त्यांचे पुरवून त्यांना वाढवलं जातंय आणि मग त्यांची विक्री केली जाते. तर ते फिशिंग फार्म्स हे सुद्धा आर्टिफिशियल इकोसिस्टीमचं उदाहरण तिथे येऊ शकते. तर अशा अनेक इकोसिस्टीम आर्टिफिशियल आणि नॅचरल तर तुम्हाला माहितीच आहे. तर इकोसिस्टीम डायव्हर्सिटी म्हणजे इकोसिस्टीम मधील विविधता ही कशामुळं, तर मेनी इकोसिस्टीम त्या रिजनमध्ये आढळतात. स्पेसिस डायव्हर्सिटीमध्ये काय येतंय की स्पेसिसमध्ये असणारी विविधता. मी सांगितलं की कोण आहेत ऑर्गॅनिझम्स ज्याच्या स्पेसिसमध्ये विविधता असते, तर त्याचे प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रोब्स. मग ह्याचं काय असतंय, तर इनमेमोरेबल स्पेसिस आर प्रेझेंट इन नेचर, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, स्पेसिस डायव्हर्सिटी. आणि जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये मात्र लक्षात ठेवायचंय की डायव्हर्सिटी अमॉंग ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसिस. लक्षात येते थोडं ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला करू नका. त्याच्या शब्दाच्या आधीच आपल्याला फक्त एक एक दोन दोन शब्द लावायचे आहेत आणि त्याच्यावरून आपण ते एक्झाम्पल्स लिहू शकतो. आता आपल्याला काय बघायचंय बघा की इथं खाली जे चौकटीमध्ये दिलेलं आहे की विच रोल यू लाईक टू प्ले, परफॉर्म अँड युअर प्लॅन्स फॉर दॅट रोल. तर हा थोडासा भाग तुम्हाला करायला सांगितलेला आहे, तर तो तुम्ही करायचा आहे. आता आपण बघणार आहोत सॅक्रेड ग्रूज. सॅक्रेड ग्रूज. सॅक्रेड ग्रूज आर वन ऑफ द टाईप ऑफ फॉरेस्ट. फॉरेस्टचाच एक प्रकार आहे, त्याला नाव दिलेलं आहे सॅक्रेड ग्रूज. त्याला सॅक्रेड ग्रूज का नाव दिलेलं आहे, व्हॉट इज मीन बाय सॅक्रेड ग्रूज. तर इथं बघा, द फॉरेस्ट, काही असे फॉरेस्ट आहेत, दीज फॉरेस्ट कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड. गॉडच्या नावावर त्यांना संरक्षित केलेलं आहे. ऑर कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड. बरोबर आहे. व्हॉट इज मीन बाय सॅक्रेड ग्रूज असं जर विचारलं तर तुम्हाला सांगावं लागेल, द फॉरेस्ट कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड ऑर कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड इज कॉल्ड ॲज सॅक्रेड ग्रूज. आता सॅक्रेड ग्रूज आर ऑल्सो कॉल्ड ॲज सँक्च्युरीज. त्यांना सँक्च्युरीज असं म्हणायचं. सँक्च्युरीजचा मराठीमध्ये अर्थ होतोय अभयारण्य. अभयारण्यामध्ये काय केलं जातंय, तर वनस्पतींना आणि प्राण्यांना अभय दिलं जाते, संरक्षण दिलं जाते. तर दीज आर द वन ऑफ द टाईप ऑफ सँक्च्युरीज येत आहे. फक्त नेम ऑफ गॉड, देवाच्या नावाने त्याला जर प्रोटेक्शन दिल्यामुळं त्याला सॅक्रेड ग्रूज असं म्हणतात. कन्झर्व्ड बाय द सोसायटी. आता हे जे सॅक्रेड ग्रूज किंवा फॉरेस्ट असतात ते कुणी संरक्षित केलेले असतात, तिथल्या लोकांनी संरक्षित केलेले आहेत. सोसायटी, सोशल पीपल्स अराउंड दॅट एरिया. बरोबर आहे. त्यांनी त्याला डिक्लेअर केलेलं आहे आणि वर्षानुवर्ष पिढी जात ते सॅक्रेड ग्रूज म्हणूनच संरक्षित केलेले आहेत. अँड नॉट बाय द गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट. आता गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटने जर त्याला प्रोटेक्शन दिलेलं असेल तर त्याला आपण सँक्च्युरीज म्हणतो किंवा नॅशनल पार्क्स म्हणतो किंवा बायो रिझर्वायर्स म्हणतो. हे कोणी संरक्षित केलेलं आहे, बाय द सोसायटी, म्हणून ह्याला आपण सॅक्रेड ग्रूज. सॅक्रेड ग्रूज द फॉरेस्ट दॅट इज प्रोटेक्टेड बाय द सोसायटी किंवा कन्झर्व्ड बाय द सोसायटी. ॲज कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड इट हॅज स्पेशल प्रोटेक्शन. एक विशिष्ट प्रकारचं वेगळं प्रोटेक्शन असतं. बघा, एखादी गोष्ट आपण जर ती देवाची आहे असं म्हणलो तर आपण त्याला हात लावतो का, नाही नाही, देव पाप करेल असं काहीतरी संकल्पना असते आपल्या संस्कृतीमध्ये, ते सांगितलं गेलेलं आहे. आणि मग विशेष असं प्रोटेक्शन म्हणजे एखादी संस्कृती असल्यामुळंच का काय की एक विशिष्ट अशी भीती निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्याला स्पेशल प्रोटेक्शन. किंवा तिथली जर कोणी तिथं काही हार्मफुल अफेक्ट करत असेल तर ती सोसायटी काय करते, त्याला विरोध करते, म्हणून त्याला काय आहे, स्पेशल प्रोटेक्शन आहे. दीज फॉरेस्ट प्रेझेंट नॉट ओनली इन वेस्टर्न घाट्स. इंडियामध्ये काही पश्चिम घाट आहेत, तर ते कुठं आहेत ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. तर these sacred groves are present in not only in western ghat but the entire country of India. नियर अबाउट 13,000. इथं आकडा दिलेला आहे बघा, 13,000
मोर दॅन 13,000 म्हणलेलं आहे. म्हणजे 13,000पेक्षा जास्त ग्रूज हॅज बीन रिपोर्टेड इन इंडिया. इंडियामध्ये जे काही रिपोर्ट केलेले हे सॅक्रेड ग्रूज आहेत ते 13,000पेक्षा जास्त आहेत. तर व्हॉट इज मीन बाय सॅक्रेड ग्रूज हे तुम्हाला समजलेलं असेल. जर समजा तुम्हाला विचारलं की राईट शॉर्ट नोट्स ऑन सॅक्रेड ग्रूज, तर तुम्हाला तिथं सांगावं लागेल की दीज फॉरेस्ट कसे आहेत, कोणी प्रोटेक्ट केलेले आहेत आणि स्पेशल प्रोटेक्शन असतं आणि व्हेअर दे आर प्रेझेंट इन वेस्टर्न घाट्स अँड ऑल ओव्हर द कंट्री, आणि हाऊ मेनी आहेत, मोर दॅन 13,000. तर सॅक्रेड ग्रूज हा भाग परीक्षेत आला की आपल्याला लक्षातच येत नाही की काय आहे सॅक्रेड ग्रूज. तर लक्षात ठेवायचं की फॉरेस्ट, कसलं फॉरेस्ट, कन्झर्वड बाय इन द नेम ऑफ गॉड, हे एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये इथं एनलिस्ट अँड डिस्कस म्हणलेले आहेत. तर इथं 4 चिन्ह तुम्हाला दिलेले आहेत. कोणते 4 चिन्ह दिलेले आहेत बघा. पहिलं चिन्ह दाखवलेलं आहे आणि ह्याला डिस्क्राईब करा म्हणलेलं आहे किंवा आयडेंटिफाय करा असं विचारलं जाते. फक्त आयडेंटिफाय करा म्हणलं तर तुम्ही फक्त लिहायचं की प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ वेस्ट, किंवा इथं काय लिहिलेलं आहे, सेव्ह एनर्जी. हा सिम्बॉल काय रिप्रेझेंट करतोय, सेव्ह एनर्जी. बरोबर आहे. दिस सिम्बॉल इंडिकेट्स दॅट सेव्ह एनर्जी. बरोबर आहे. हा सिम्बॉल काय सांगतोय, यूज ग्रीन एनर्जी. आणि हा सिम्बॉल 2 हात दाखवलेले आहेत आणि एक वॉटरचा ड्रॉप दाखवलेला आहे. तर तिथं तो काय दर्शवतोय की सेव्ह वॉटर. आता कधी कधी काय होतं की फक्त आयडेंटिफाय म्हणताय आणि कधी कधी काय केलं जातं, आयडेंटिफाय अँड डिस्क्राईब, म्हणजे डिस्क्राईब पण करा असं म्हटलं जातं तुम्हाला. मग तिथं 1-2 वाक्यामध्ये खूप लांब लचक बऱ्याचशा मुली अर्धा पान लिहितात. तेवढं लिहायची गरज नाही आहे. 1-2 विशिष्ट वाक्यामध्येच आपल्याला ते डिस्क्राईब करायचं. तर इथं काय म्हणलेलं आहे बघा, आयडेंटिफाय म्हणल्यावर धिस सिम्बॉल इंडिकेट्स दॅट प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ वेस्ट. आणि तिथं तुम्हाला सांगावं लागेल की वी शुड कीप आवर वेस्ट केअरफुली. आपलं जे काही वेस्ट आहे ते आपण काय केलं पाहिजे, केअरफुली ठेवलं पाहिजे. त्याचं सेग्रिगेशन म्हणजे वेगवेगळं केलं पाहिजे, ड्राय आणि वेट. बरोबर आहे. आणि तिथं सांगावं लागेल की धिस गार्बेज शुड नॉट बी थ्रोन एनिवेअर. बरोबर आहे. कुठेही ते टाकायचं आहे का, नाही. तर असे 2-3 वाक्य जरी तुम्ही लिहिले तरी पुरेसे आहेत. इथं सेव्ह एनर्जी. आता सेव्ह एनर्जीच्या बाबतीमध्ये एक प्लग दाखवलेला आहे आणि त्याला खाली पान दाखवलेलं आहे. द प्लग इंडिकेट्स इलेक्ट्रिक एनर्जी. आपल्याला कोणती एनर्जी सेव्ह करायची, इलेक्ट्रिक एनर्जी. तुम्ही असंही लिहिलं तर चालतंय, सेव्ह इलेक्ट्रिक एनर्जी किंवा सेव्ह एनर्जी. आणि हे पान काय दर्शवतंय, इफ यू सेव्ह इलेक्ट्रिसिटी then naturally we can save our natural resources. तुम्हाला माहीतच आहे की इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी आपण वेगवेगळे नॅचरल रिसोर्सेस वापरतो. जर आपण इलेक्ट्रिसिटी सेव्ह केली तर ती काय होणार आहे, पुन्हा आपल्याला वापरता येणार आहे आणि मग आपली मागणी कमी होणार आहे आणि मग प्रोडक्शनची पण जास्त गरज लागणार नाही. आणि जर आपण हे सेव्ह केलं तर आपण इनडायरेक्टली काय करतो, आपले नॅचरल रिसोर्सेस सुद्धा तिथं सेव्ह करतो. तर हे 2-3 वाक्य तुमच्या शब्दात तिथं तुम्ही लिहायचे आहेत. इथं तुम्हाला एक बायसिकल दाखवलेलं आहे. मग बायसिकल काय म्हणते, यूज ग्रीन एनर्जी. मग तिथं पहिलंच वाक्य तुम्हाला लिहिता येईल, यूज ऑफ बायसिकल इज यूज ऑफ ग्रीन एनर्जी. जर आपण बायसिकल वापरली तर आपण तिथं कोणती एनर्जी वापरतोय, इज यूज ऑफ ग्रीन एनर्जी. म्हणजे आपण हरित ऊर्जा वापरायला लागलो. तर व्हॉट इज मीन बाय ग्रीन एनर्जी हे तुम्ही 5व्या धड्यात शिकणार आहात किंवा तुम्हाला माहीत आहे की द एनर्जी विच डू नॉट कॉज एनी पोल्युशन इन द एन्व्हायरमेंट, दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज ग्रीन एनर्जी. अँड बाय युझिंग दिस बायसिकल वी कॅन सेव्ह आवर फॉसिल फ्युएल्स आणि वी कॅन डिक्रीज पोल्युशन इन आवर एन्व्हायरमेंट. असे 1-2-4 वाक्य तुम्ही तिथं लिहू शकतात. त्याच्यानंतर सेव्ह वॉटर. आता वॉटरच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही 5वी-6वीला शिकलेला आहात की जे काही वॉटर आहे त्यातलं 97% वॉटर हे कुठं आहे, इन सीज आहे,
2.7% वॉटर कुठं आहे, इन द फॉर्म ऑफ आईस आहे. आणि ओनली 0.3% व्हेरी लिटल अमाऊंट ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ॲग्रिकल्चर अँड ड्रिंक, फॉर ड्रिंकिंग पर्पज. म्हणजे आपल्याला शेती करण्यासाठी आणि पिण्यासाठी खूप कमी अमाऊंटमध्ये वॉटर उपलब्ध आहे. जरी वॉटर खूप मोठ्या प्रमाणात असलं तरी ते आपल्याला यूज करण्यायोग्य आहे का, नाही. आणि म्हणून आपण पाण्याचा 1 ड्रॉप सुद्धा वाचवला पाहिजे. तर तिथं सेव्ह वॉटर, धिस काय म्हणतात तुम्हाला, की धिस पिक्चर इंडिकेट्स सेव्ह वॉटर. आता इथं तुम्हाला सांगितलं की स्टिक हिअर सिम्बॉल नोन टू यू. तुम्ही इंटरनेटवर काही अजून असे काही सिम्बॉल्स एन्व्हायरमेंटच्या विषयीचे, आता तुम्हाला ते 3 बाणाचं माहिती आहे, रियूज, रिसायकल आणि रिड्यूस. तर ते किंवा पर्यावरणपूरक, एन्व्हायरमेंट, इको फ्रेंडली असं जर असेल तर ते 3 बाण तुम्ही काढू शकतात. असे गेल्या वर्षी शिकलात बघा तुम्ही, 3 आणि त्याचे असं ट्रायंगल होतं आणि त्याला असे 3 बाण होते. तर रियूज, रिड्यूस आणि रिसायकल किंवा अशा अनेक सिम्बॉल्स तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळतील. ते तुम्ही काढा, इथं स्टिक करा आणि त्याच्याविषयी माहिती मिळवा, असं त्यांनी तिथं तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आता हे झालं सिम्बॉल्सच्या बाबतीमध्ये. आता आपल्याला बघायचं आहे हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व्ड. आपण बायोडायव्हर्सिटी कशी कन्झर्व करू शकतो हे तुम्हाला 7 मुद्द्याच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर इथं बघा काय म्हणलेलं आहे, प्रोटेक्शन ऑफ रेअर स्पेसीज. ज्या काही रेअर स्पेसीज आहेत त्यांना आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे. आणि जर आपण त्यांना प्रोटेक्ट केलं तर त्यांची संख्या ऑटोमॅटिकली वाढणार आहे. आणि त्यांची संख्या वाढली की आपण काय करतो, बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करतो. म्हणून तिथं पहिलं मुद्दा सांगितलाय प्रोटेक्टिंग रेअर स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम. मग ते प्लांट्स असो, ॲनिमल्स असो किंवा अदर्स असतो, बरोबर आहे. आता ह्या रेअर स्पेसीजचं ऑर्गॅनिझम्सच्या रेअर स्पेसीजचं प्रोटेक्शन करण्यासाठी आता ऑर्गॅनिझम्समध्ये तुम्हाला माहिती आहे प्लांट्स आणि ॲनिमल्स येतात. मग रेअर स्पेसीज, प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या रेअर स्पेसीजला प्रोटेक्ट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर आपण काय आतापर्यंत उपाययोजना केल्यात हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला एस्टॅब्लिश, तयार करा नॅशनल पार्क्स आणि सँच्युरीज यांच्या रेअर स्पेसीजच्या प्रोटेक्शनसाठी आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू एस्टॅब्लिश डिफरंट सँच्युरीज आणि नॅशनल पार्क्स. काय म्हणलंय बघा, डिक्लेअर, काही पार्ट्स आहेत की जिथं बायोडायव्हर्सिटी आहे, बरोबर आहे. मग तिथं तुम्हाला तो रिजन काय म्हणून हे करावं लागेल, बायो रिझर्व्स म्हणून डिक्लेअर करावं लागेल की तिथं कुठलाही मानवी हस्तक्षेप चालणार नाही, बरोबर आहे. तर डिक्लेअरिंग सम रिजन्स बायो रिझर्व्स, तर हा पण त्याच्यातलाच मुद्दा आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की फॉरेस्ट विच आर प्रोटेक्टेड बाय गव्हर्नमेंट, these are 2 to 3 types. These are national parks, sanctuaries and bioreserves. त्याच्यानंतर बघा प्रोजेक्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशियल स्पेसीज. आता काही स्पेशल स्पेसीज आहेत ज्या की डिक्लाइन व्हायला लागल्यात, डिप्लिक्ट होण्याच्या मार्गावर आहेत, एंडेंजर्ड आहेत. आता आज तुम्ही पाहता की फॉरेस्टमध्ये कोणत्या ॲनिमल्सची संख्या कमी व्हायला लागली आहे, तर टायगर्स. मग राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प असा एक प्रोजेक्ट आपल्या भारत सरकारने राबवलेला आहे. तर तो तुम्ही पाहू शकता त्याची माहिती. तर असे काही प्रोजेक्ट्स राबवा. 5वीला सुद्धा तुम्हीच पाहिलं बघा, मोराची चिंचोली, बरोबर आहे. तर मोराची चिंचोली हे पुण्याच्या जवळ आपण बघितलं होतं. तर तिथं काही प्रोजेक्ट्स राबवायचे, असे काही मायग्रेटिंग बर्ड्स आहेत, बरोबर आहे, फ्लॅमिंगो सारखे. मग आता काय झालंय, ड्राऊट सध्या आपल्याकडं बरेचदा आपल्याला ड्राऊटचा सामना करावा लागतोय, म्हणजे दुष्काळाचा सामना करावा लागतोय. मग तिथं काय केलं जात आहे की जिथं ते पक्षी येतात तिथं जर
पाणी नसेल तर आर्टिफिशियली तिथं वॉटरची अरेंजमेंट आपल्याला करण्यासाठी काही प्रोजेक्ट्स हाती घेतलेले आहेत. तर असे काही प्रोजेक्ट्स आहेत, प्रोजेक्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशियल स्पेसीस. कशासाठी? बायोडायव्हर्सिटीच्या कन्झर्वेशनसाठी. त्याच्यानंतर कन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता हे तर आहेच आहे, पण अदर प्लांट्स आणि ॲनिमल्सचं सुद्धा कन्झर्वेशन आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्विंग द रूल्स, जे काही कायदे आहेत. आता ऑब्झर्विंग द रूल्स मीन्स इथं काही ॲक्ट्स, कायदे जे आहेत त्यांची योग्य रीतीने अंमलबजावणी करणे, याला ऑब्झर्विंग द रूल्स असं म्हणलेलं आहे. अँड मेंटेनिंग द रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज. आपलं काही ट्रेडिशनल नॉलेज आहे जे की युजफुल आहे. कशासाठी? काही प्लांट्सच्या किंवा ॲनिमल्सच्या कन्झर्वेशनसाठी. तर त्याची आपण नोंद करून ठेवायची, बरोबर आहे. ती नोंद केली तर आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा काय होईल की हाऊ टू कन्झर्व दिस बायोडायव्हर्सिटी, त्याचं नॉलेज त्यांना मिळेल आणि मग ते त्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतील. तर परत एकदा आपण बघूयात. प्रोटेक्टिंग रेअर स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम, एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स अँड सँक्च्युरीज, declaring some regions as bioreserves, projects for conservation of special species, conserving all the plants and animals, observing the rules आणि मेंटेनिंग द रेकॉर्ड ऑफ आवर ट्रॅडिशनल नॉलेज. अशा 7 टप्प्यामध्ये त्यांनी आपली बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो असं इथं सांगितलेलं आहे. तर हा भाग तुम्हाला पूर्ण समजलेला असेल अशी आशा करते. इथं आपण थांबूयात. बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.